Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's lecture, we are going to discuss the remaining part of the lesson number 1.4. The name of the lesson is Big Data, Big Insight. आजच्या या लेक्चरमध्ये आपण लेसन नंबर 1.4 यातील राहिलेला पार्ट आज आपण डिस्कस करणार आहोत. So let us see the remaining part of this lesson. Here the fourth uses of the big data is banking, finance and trading sector. Big data also studied the investment pattern of the people. बिग डाटा काय करत असतो, लोकांचा जो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आहे त्याचा डिटेल स्टडी बिग डाटाच्या माध्यमातून केला जातो. विथ द हेल्प ऑफ द बिग डाटा, द बँक अँड द फायनान्स कंपनीज टू प्रोव्हाइड अ सुटेबल प्लॅन टू द कस्टमर. ह्या बिग डाटाच्या माध्यमातून हे जे बँक आहेत किंवा जे फायनान्स कंपनीज जे आहेत दे प्रोव्हाइड सुटेबल प्लॅन्स टू द कस्टमरला ते सुटेबल प्लॅन्स काय करत असतात, प्रोव्हाइड करत असतात. So the big data is also helpful in a banking and finance sector. It helps them to prevent a cyber crimes, card fraud detection, archival of audit trails. ह्या बिग डाटाच्या माध्यमातून लोकांचे जे सायबर क्राईम होतात किंवा जे कार्ड फ्रॉड डिटेक्शन होतं ह्याच्यावरती आळा घालण्यास खूप मदत झालेली आहे. बिग डाटा हेल्प टू अनालाइज द पास्ट डाटा ऑफ द कस्टमर. ह्या बिग डाटा काय करतो, लोकांचा जो प्रिव्हियस डाटा आहे, जो प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन केलेला डाटा आहे ह्याच्यावरती डिटेल अनालाइज करत असतो. बिकॉज द ब्रूट फोर्स अटॅक मीन्स हॅकर्स कॅन मिसयूज द कस्टमर अकाउंट. सो अवॉइडिंग द फ्युचर क्राईम, बँक कॅन अनालाइज द पास्ट डाटा ऑफ द कस्टमर अँड स्टोअर द डाटा व्हेरी सेफली. त्यामुळं भविष्यातल्या ज्या क्राईम बँकच्या रिलेटेड असणारे जे क्राईम घडण्यापेक्षा ह्याच्या अगोदरच बिग डाटा काय करत असतो, कस्टमरचा जो प्रिव्हियस डाटा आहे, जो पास्ट डाटा आहे तो व्यवस्थितपणे सेफली काय केलेला असतो, तो स्टोअर केलेला असतो. बिग डाटा नॉट ओनली हेल्प द प्रेडिक्टिंग द सायबर क्राईम्स बट इट ऑल्सो हेल्प हँडलिंग द इश्यूज रिलेटेड मिस ट्रान्झॅक्शन, फेल्युअर इन नेट बँकिंग. बिग डाटा फक्त सायबर क्राईम प्रेडिक्ट करत नाहीये, तर तो इट ऑल्सो हेल्प टू इश्यूज रिलेटेड अबाउट मिस ट्रान्झॅक्शन अँड फेल्युअर इन अ नेट बँकिंग. नेट बँकिंगच्या रिलेटेड असणारे प्रॉब्लेम्स, जे ऑनलाईन मिस ट्रान्झॅक्शन होतात त्याच्या रिलेटेड असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे बिग डाटाच्या माध्यमातून ते हँडल केले जातात. ते त्याच्यावरती मदत केली जाते आणि बिग डाटाच्या माध्यमातून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. हिअर the next concept is SEC. SEC means Securities Exchange Commission. When we using a big data, the big data monitor financial markets for possible illegal trades. मार्केटमध्ये असणारे जे इल्लीगल ट्रेड्स आहेत, इल्लीगल व्यापार आहेत, इल्लीगल जे कमर्शियल किंवा जे बँकिंग सेक्टरमधले जे फायनान्शियल कंपन्याज आहेत ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी SEC नावाची जी ऑर्गनायझेशन आहे, जी कमिशन आहे ते त्याच्यावर नजर ठेवत असते. SEC आयडेंटिफाईज पॉसिबल फ्रॉड्स इन द फायनान्शियल मार्केट. SEC काय करते, इट आयडेंटिफाय द पॉसिबल फ्रॉड. जेवढे पॉसिबल फ्रॉड्स आहेत शक्य तेवढे ते काय करत असते, तेवढे फ्रॉड डिटेक्ट करण्याचं काम हे SEC करत असते. देन नेक्स्ट वन इज HFT, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग. मीन्स big data, lot of use in a banking sector. The big data they use there are various uses of big data. The big data algorithm are used to make trading decision. आता HFTच्या माध्यमातून काय केलं जातो, हा जो बिग डाटा आहे तो ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मग ह्या HFTच्या माध्यमातून एक अल्गोरिथमिक लँग्वेज असते, प्रोग्रॅमिंग असतो, त्या प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून बिग डाटा काय केला जातो, ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये, ट्रेडिंग सेक्शनमध्ये, बँकिंग सेक्शनमध्ये ह्या अल्गोरिथमिक लँग्वेजमध्ये, अल्गोरिथमिक प्रोग्राममध्ये तो डाटा यूज केलेला असतो. आता अल्गोरिथम म्हणजे काय, रूल टू बी फॉलो इन अ कॅल्क्युलेटिंग करण्यासाठी
जे अल्गोरिदमिक लँग्वेज असते ती लँग्वेज ह्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगच्या माध्यमातून केली जाते. त्याच्यामुळं लोकांना जे सॉफ्टवेअर आहे किंवा जे बँकिंग सेक्टर आहे ते हॅकर्सला ते त्याच्यापासून आळा बसवू शकतो. सो द नेक्स्ट uses of बिग डाटा इज इन अ स्पोर्ट्स सेक्शन. स्पोर्ट्स सेक्शनमध्ये बिग डाटाचा काय उपयोग आहे? बिग डाटा इज ऑल्सो युजफुल फॉर स्पोर्ट्स सेक्शन. स्पोर्ट्स सेक्शनमध्ये सुद्धा बिग डाटाचं खूप मोठं योगदान आहे. वेन वी वॉचिंग एनी काइंड्स ऑफ क्रिकेट मॅच और एनी टाइप्स ऑफ मॅच ऑन अ टेलिव्हिजन सेट वी सॉ सम स्टॅटिस्टिकल चार्ट. आपल्याला लगेच बघा क्रिकेट मॅच बघत असताना किंवा अदर काइंड्स ऑफ मॅच कुठल्याही असतील त्या बघत असतो त्यावेळेस आपल्याला लगेच समोर एक स्टॅटिस्टिकल चार्ट दिसतो. त्या प्लेयरचं प्रिव्हियस डाटा कसा होता, त्याचं परफॉर्मन्स कसा होता, हे सगळं डिटेल्स त्या टीमची त्या पर्टिक्युलर प्लेयरची आपल्याला डिटेल दिसते. सो दिस डाटा वी ऑल्सो कॉल्ड जिग्नॅटिक डाटा. जिग्नॅटिक मीन्स ह्यूज डाटा. त्याच डाटाला काय म्हणतो आपण? जिग्नॅटिक डाटा असे म्हणतो. बिकॉज all the datas, these kinds of data includes recording the matches, trading section and workouts. कारण ह्या डाटामध्ये काय केलं असतो, ह्या जिग्नॅटिक डाटा म्हणजे काय तर त्या सगळ्या डाटामध्ये इट इन्क्लूड्स ऑल द मॅचेस, रेकॉर्डिंग ऑफ ऑल द मॅचेस, ट्रेनिंग सेशन, वर्कआउट, हे सगळं त्या जिग्नॅटिक डाटामध्ये इन्क्लूड केलेलं असतं. त्यामुळे त्याला आपण म्हणतो जिग्नॅटिक, द ह्यूज डाटा. सो दिस डाटा empower the sports person to study his performance as well as other players worldwide. ह्या जिग्नॅटिक डाटाच्या मदतीने जो स्पोर्ट्स पर्सन आहे, जो स्पोर्ट्समॅन आहे, जो प्लेयर आहे, त्याला स्वतःबद्दल जो परफॉर्मन्स आहे, स्वतःचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, इतर स्पोर्ट्समॅन लोकांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी त्याचं खूप मदत होते. इट ऑल्सो हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. बघा स्वतःच्या टीमचा तो परफॉर्मन्स बेटर करू शकतो त्या डाटाच्या माध्यमातून. प्लस इट ऑल्सो हेल्पफुल इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. स्वतःचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स सुधारण्यासाठी सुद्धा ह्या जिग्नॅटिक डाटाचा खूप मदत होतो. द सेन्सर प्लेस इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट इट हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन, द वेदर कंडिशन अँड इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. आणि त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही बघा एखाद्या मॅचमध्ये पूर्णपणे आपल्याला डिटेल ॲनालिसिस दाखवलं असतं, डिटेल स्टॅटिस्टिकल डाटा दाखवलेला असतो, पूर्णपणे त्याचं सेन्सर बसवलेले असतात. तर प्रत्येक इक्विपमेंटमध्ये ते स्टंप असतील किंवा बॅट असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये काय असतात सेन्सर, त्या पिचमध्ये सुद्धा सेन्सर बसवलेले असतात. त्यामुळं वी कॅन अंडरस्टँड द फील्ड कंडिशन, वेदर कंडिशन अँड इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स ऑफ द प्लेयर. प्रत्येक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स प्लेयरचा, तिथल्या फील्ड कंडिशन कशी आहे, तिथलं बॉलिंग स्पीड काय आहे, सगळं डिटेल त्या सेन्सरच्या माध्यमातून आपल्याला डिटेल ॲनालिसिस आपण त्या स्पोर्ट्समधून आपण करत असतो. नेक्स्ट वन इज ॲडव्हर्टायझिंग. नेक्स्ट यूज ऑफ बिग डाटा इज ॲडव्हर्टायझिंग. द रोल ऑफ ॲडव्हर्टायझर्स प्ले अ मेजर रोल इन द बिग डाटा. बघा ॲडव्हर्टायझिंगचा खूप मोठा योगदान ह्या बिग डाटामध्ये आहे. देर आर सो मेनी पीपल्स आर युझिंग फेसबुक, गुगल, ट्विटर अँड अदर ऑनलाईन सोर्सेस. बरेचसे लोक ऑनलाईन सोर्सेस वेगवेगळे वापरत असतात. काही फेसबुक वापरतात, गुगल वापरतात, ट्विटर वापरतात, अदर ऑनलाईन सोर्सेस वापरतात. सो द ॲडव्हर्टायझर्स कीप अ ट्रॅक ऑफ युजर्स बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन. मग हे जे ॲडव्हर्टायझर काय करतात, लोकांचं नक्की कोणत्या ट्रॅकवरती जास्त हे आहे, कोणत्या ॲडव्हर्टाईजला ते जास्तीत जास्त फॉलो करतात, कोणत्या प्रोडक्टला जास्तीत जास्त फॉलो करतात, त्याच्यावरती हे ॲडव्हर्टायझर नजर ठेवून असतात. सो दीज इंटरनेट सोर्सेस प्रोव्हाइड अ ह्यूज डाटा अबाउट युजर्स टू द ॲडव्हर्टायझर्स. त्यामुळे ह्या बिग डाटाच्या माध्यमातून ह्या इंटरनेट सोर्सेस जे आहेत, ते फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल, ह्या माध्यमातून ॲडव्हर्टायझरला ह्यूज डाटा अवेलेबल होतो. युजर्सचा जो डाटा आहे तो समोर त्यांच्या येतो. सो द ॲडव्हर्टायझर कॅन फोकस ऑन टार्गेटेड ग्रुप्स. आणि त्याच्यावरनं मग काय केलं जातं, ह्या जे ॲडव्हर्टायझर्स आहेत ते टार्गेटेड जे ग्रुप आहेत, जे सतत त्याच गोष्टीला फॉलो करतात, त्या टार्गेटेड ग्रुपला काय करतात, ते फॉलो करतात आणि त्याच्या माध्यमातून ॲडव्हर्टायझिंग करण्याचं काम करतात. सो टेक अ एक्झाम्पल ऑफ फेसबुक. फेसबुकचं इथं एक्झाम्पल घेतलं तर बघा,
Here the Facebook provide advertise like a different website, customer interest, offer, job advertisement. फेसबुकमध्ये बघा तुम्हाला अनेक प्रकारचे तुम्हाला ग्रुप दिसतात. काही ॲडव्हर्टायझिंग असतात, काही डिफरंट वेबसाईट असतात, कस्टमर इंटरेस्ट असतो, त्यांचे ऑफर्स असतात, जॉब ॲडव्हर्टाइजमेंट असतात. सो बिकॉज ऑफ दिस टाईप ऑफ ॲप्स हॅव डेमोग्राफिक डाटा. ह्या ॲडमध्ये काय केलं जातं, ह्या ॲपमध्ये एक डेमोग्राफिक डाटा दिलेला असतो. डेमोग्राफिक म्हणजे काय, एक स्टॅटिस्टिकल डाटा दिलेला असतो. सो दॅट्स वाय द फेसबुक कलेक्टेड अँड अनालाइज द डाटा. So the advertisers they targeted the group on Google, give them a lots of offer related to their groups. बघा आपण फेसबुकवर काही ग्रुपला शेअरिंग करतो, ग्रुपला काही लाईक करतो, त्या ग्रुपवरचे ऑफर लाईक करतो. ह्या सगळे डिटेल ॲनालाइज जो बिग डाटाच्या माध्यमातून ते ॲडव्हर्टायझरपर्यंत पोहोचतो. आणि ते ॲडव्हर्टायझर काय करतात, दे प्रोव्हाइड लॉट्स ऑफ ऑफर टू दॅट ग्रुप. त्या ग्रुपला मग ते काय करत असतात, अनेक पद्धतीच्या ऑफर्स प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून, ह्या अदर सोर्सेस, इंटरनेट सोर्सेसच्या माध्यमातून त्यांना दिलेली असते. हिअर द नेक्स्ट uses of big data in entertainment and media. So in this sector, the big data targeting the people based on their past view and also their behavior on online. ह्याच्यातून काय केलं जातं, बिग डाटा काय करत असतो, बिग डाटा इट टार्गेटेड द पीपल बेस्ड ऑन देअर पास्ट व्ह्यू. लोकांनी आधीचा व्ह्यू काय बघितलेला आहे, आधीचं काय व्हिडिओ बघितलेले आहेत, कोणते मूव्हीज बघितलेले आहेत, त्यांचा ऑनलाईन बिहेवियर कसा आहे, ऑनलाईनवर ते सर्चिंग करताना कशा पद्धतीने सर्च करतात, ह्याच्यावरती बिग डाटा काय करत असतो, ॲनालाइज करत असतो. अँड देन दे प्रोव्हाइड द डिफरंट रिकमेंडेशन, आणि त्याच्यावरनं ते डिफरंट रिकमेंडेशन त्यांना प्रोव्हाइड करत असतात. So this technique also used by YouTube and Netflix for engaging the users and get more revenue. अशा पद्धतीने मग यूट्यूबवाले धारक असतील किंवा नेटफ्लिक्सवाले जे आहेत ते काय करतात, दे एंगेजिंग द युजर्स, सतत युजर्सला काय करत असतात, एंगेज करण्याचं काम करत असतात. अँड दे गेट फ्रॉम द रेव्हेन्यू फ्रॉम दिस कस्टमर. ह्या कस्टमरकडून त्यांना त्या जो आपण यूट्यूब बघतो किंवा नेटफ्लिक्स वापरतो ह्याच्यातून त्यांना रेव्हेन्यू मिळत असतो. सो दिस स्ट्रॅटेजी ऑल्सो यूज बाय द टेलिव्हिजन चॅनल. अशाच पद्धतीने टेलिव्हिजन चॅनलवाले पण ते काय करत असतात, सेम स्ट्रॅटेजी यूज करतात. दे सायमल्टेनियसली शो अस अ मूवी अँड ॲडव्हर्टाईज. ते काय करत असतात, मूवी बरोबर ॲडव्हर्टाईज सुद्धा आपल्याला काय करत असतात, दाखवण्याचं काम करतात. बिकॉज फ्रॉम द ॲडव्हर्टाइजमेंट दे गेट अ ह्यूज रेव्हेन्यू फ्रॉम दॅट ॲडव्हर्टाइजमेंट. त्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून त्यांना बराचसा रेव्हेन्यू मिळतो टी व्ही चॅनलवाल्यांना. सो द बिग डाटा आर सो हेल्पफुल फॉर दिस सेक्शन. अशा पद्धतीने बिग डाटा काय करत असतो, ह्या एंटरटेनमेंट अँड मीडिया ह्या सेक्शनमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, त्याचा मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. देन नेक्स्ट युजेस ऑफ बिग डाटा इन एज्युकेशन इंडस्ट्री. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याचं खूप मोठं योगदान आहे. Everyone knows that today's situation of our India, all school colleges are closed because of epidemic diseases like coronavirus. But in this situation, the big data are very useful for education with the help of college data. बघा, पण एवढ्या ह्यातनं सुद्धा आपलं एज्युकेशन चालू आहे बिकॉज ऑफ विथ द हेल्प ऑफ आवर कॉलेज डेटा. आपल्या कॉलेजमधला जो आपला डेटा आहे त्या डेटाच्या माध्यमातून आपण एज्युकेशन घेतोय. वी कॅन प्रोव्हाइड यू एज्युकेशनल मटेरियल थ्रू द इंटरनेट. त्याच्या पद्धतीने आपल्याकडे कॉलेजचा जो स्टुडंटचा डेटा कॉलेजमध्ये अवेलेबल असल्यामुळं द कॉलेज प्रोव्हाइड एज्युकेशनल मटेरियल थ्रू द इंटरनेट. ते इंटरनेटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सॲप, फेसबुक ह्या ग्रुपच्या माध्यमातून दे कॅन इझिली शेअर द एज्युकेशनल मटेरियल थ्रू द इंटरनेट और सोशल नेटवर्क. सो वी कॅन प्रोव्हाइड सम यूट्यूब व्हिडिओ चॅनल, सम यूट्यूब व्हिडिओ थ्रू व्हॉट्सॲप. आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऑलवेज काय करत असतो आपण, एंगेज करण्याचं किंवा एज्युकेशन देण्याचं किंवा स्टडी मटेरियल देण्याचं काम ह्या बिग डाटाच्या माध्यमातून चालतं. बिग डाटा हेल्प अस टू नो द बेसिक नीड्स ऑफ स्टुडंट. बिग डाटाच्या माध्यमातून स्टुडंटची बेसिक नीड काय आहे, नक्की मेन गरज काय आहे
ती आयडेंटिफाय केली जाते. देन every student capturing power is different, so we can design a video lecture or study material according to student requirement. बघा, प्रत्येक स्टुडंटची कॅप्चरिंग पॉवर कशी असते ही वेगवेगळी असते. सगळेजण तशाच पद्धतीचा डाटा अवेलेबल करू शकत नाहीत किंवा ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते. सो द बिग डाटा अँड with the help of the big data we can send a different types of video according to the स्टुडंटच्या माध्यमातून स्टुडंटला जसं पद्धतीने व्हिडिओ हवा आहे त्या व्हिडिओ आपण काय करत असतो तशा पद्धतीने व्हिडिओ सेंड करण्याचं काम किंवा जसं व्हिडिओ देण्याचं काम आपण ह्या इंटरनेटच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून स्टुडंटपर्यंत पोहोचवतो. बिग डाटा ऑल्सो अंडरस्टँड द स्टुडंट चॉईसेस, their difficulties, information about various courses and their specialties. बिग डाटाला अजून बिग डाटाच्या माध्यमातून आपल्याला स्टुडंटची चॉईस काय आहे, त्यांच्या डिफिकल्टीज काय आहेत, त्यांचे इन्फॉर्मेशन सोर्सेस काय आहेत, व्हेरियस कोर्सेस काय आहेत, त्यांची स्पेशालिटी विद्यार्थ्यांची कशात आहे, हे सगळं अंडरस्टँड आपल्याला बिग डाटाच्या माध्यमातून होत असतं. विथ द हेल्प ऑफ द बिग डाटा वी कॅन ऑल्सो ॲक्सेस द रिझल्ट ऑफ द स्टुडंट. बिग डाटाच्या माध्यमातून आपण स्टुडंटचा रिझल्ट सुद्धा ॲक्सेस थ्रू द इंटरनेट आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो किंवा कलेक्ट करू शकतो. अँड ऑल्सो इट हेल्प्स टू अंडरस्टँड द स्टुडंट स्ट्रेंथ अँड विकनेस. स्टुडंटची स्ट्रेंथ काय आहे, विकनेस कशात आहे, कोणत्या विषयामध्ये तो वीक आहे, कोणत्या विषयामध्ये त्याची स्ट्रेंथ चांगली आहे, हे आपल्याला कशामधून कळतं, ह्या बिग डाटाच्या माध्यमातून कळतं. So the big data is guide the student for choosing their best career. बिग डाटा काय करतं, स्टुडंटला त्यांचं जे करिअरसाठी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, कोणतं प्रोग्राम करेक्ट आहे किंवा कोणतं करिअर चांगलं आहे हे चूज करण्यासाठी बिग डाटा हेल्प करतो. अँड ऑल्सो बिग डाटा ऑल्सो प्रोव्हाइड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इन वन साइज फिटफॉल्स. बिग डाटा काय करतो की जो स्टुडंटमध्ये जो फिटफॉल निर्माण झालेला आहे, जो दरी निर्माण झालेली आहे, ती दरी कमी करण्याचं काम हे बिग डाटाच्या माध्यमातून केलं जातं. नेक्स्ट वन इज वी हॅव लॉट्स ऑफ युजेस ऑफ अ बिग डाटा. इट इज हेल्पफुल इन अ सायंटिफिक रिसर्चेस, अंडरस्टँडिंग द जॉग्राफिकल फेनॉमिना, हेल्पिंग इन अ स्मूथ वर्किंग in the government machinery. It is a genie in our hand. बिग डाटा हा काय सगळ्या सेक्शनमध्ये हा काय करतो, इट इज व्हेरी हेल्पफुल अँड युजफुल टू ऑल द सेक्टर्स. सो इट कॅन व्हेरी हेल्पिंग टू स्मूथ वर्किंग लाईक अ जिनी. जसं जिनीला आपण जशी गोष्ट सांगाल तशी आपल्याला मिळते, कोणती इच्छा असेल आपली विश पूर्ण होते, तशा पद्धतीची आपली ह्या इंटरनेटवरती आपण जे गोष्ट क्लिक केलं, आपल्या ज्या वस्तूची किंवा ज्याची माहिती हवी आहे ती माहिती आपण इझिली आपल्याला अवेलेबल होते. सो दिस इज विथ द हेल्प ऑफ अ बिग डाटा. ह्या बिग डाटाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात. सो डिअर स्टुडंट, टुडे वी हॅव स्टॉप आवर लेक्चर. सो इन दिस लेक्चर वी हॅव completed our lesson number 1.4 big data big insight. So thank you so much.